एका बाजूला मंत्र्यांसोबत मीटिंग्ज, अधिकाऱ्यांसोबत बैठका, सेलिब्रिटीजसोबत प्रेस कॉन्फरन्स, आणि दुसऱ्या बाजूला महिन्याची उधारी, मुलीच्या स्कूलची फी आणि आईचा आजारपण. लोकांचे प्रश्न पुढं आणायचे या धडाडीनं पत्रकार झालो. आणि ते करता करता पत्रकारांचं पगारात भागत नाही हा प्रश्नच मांडायचा राहून गेलं. माझ्यासोबतच्या काही जणांनी पत्रकारितेत राहून बंगले गाड्या केल्या, पण तसला मार्ग मला कधीच पटला नाही. कुणाकुणाचं वैर घेतलं, संपादकांशी भांडलो, पण तडजोड न करता न्यायाच्या बाजूने उभा राहिलो. एखादा विषय ठरवला ना की दिवस रात्र अभ्यास करायचा, भेटीगाठी घ्यायच्या आणि झटून त्याच्याबद्दल लिहायचं. एक सांगू, या सगळ्यामुळं मिळणारा कामातला आनंद आणि लोकांनी केलेलं कौतुक याची पुरवणी आयुष्याचं मुख्य पान मात्र होऊ शकत नाही. बायको एका खाजगी फर्ममध्ये आणि मी थोडी पॉलिसीची कामं करतो, तेव्हा कुठं महिन्याच्या अखेरीस खर्चाचा मॅटर ठीकठाक होतो. एवढ्या सगळ्या धावपळीत कविता लिहिणं मात्र थांबवलं नाहीये. तीच आता आयुष्याची हेडलाईन बनेल असं वाटतंय.